वेलकम अगेन इन डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. ओके, तर गेल्या लेक्चरला आपण मेंडलियन इनहेरिटन्स पाहत होतो. तर त्या मेंडलियन इनहेरिटन्समध्ये मेंडलची हिस्ट्री आपण त्याच्यामध्ये बघितलेली आहे. त्यानंतर मेंडलचं जे वर्क आहे ते वर्कवरून जे काही वेगवेगळे प्रिन्सिपल्स मांडले, ते प्रिन्सिपलची नावं आपण बघितलेली. म्हणजे डिटेलमध्ये आपण ते प्रिन्सिपल बघितलेले नाही, ते आपण पुढे बघूया. ओके, पण त्याच्या अगोदर आपण बघितलं पहा की जे मेंडलचं वर्क आहे ते मेंडलचं वर्क का इग्नोर करण्यात आलं. म्हणजे जे सायंटिस्ट होते त्या काळचे, त्यांनी मेंडलचं वर्क हे ॲक्सेप्ट नाही केलं. का नाही केलं? कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझन्स होते. त्यामधलं पहिलं रिझन होतं ते म्हणजे कम्युनिकेशन इन दॅट इयर. ओके, जे काही 1866 साली त्यांनी त्यांचं जे काही वर्क होतं ते पब्लिश केलं. पण 1900 सालापर्यंत त्यांना कुणीही ते वर्क ॲक्सेप्ट नाही केलं. कारण त्यावेळी कम्युनिकेशन सिस्टीम जी होती, म्हणजे इंटरनेटची सुविधा असेल किंवा वेगवेगळे जे काही वर्क आहे ते पूर्ण जगामध्ये पसरलं नाही. ते एक त्याचं रिझन असू शकतं. त्यामुळं दुसरं म्हणजे दे यूज द मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिकल प्रिन्सिपल्स. मॅथ्स आणि स्टॅटचे प्रिन्सिपल त्यांनी बायोलॉजीमध्ये यूज केले. ते त्यांना ते त्यावेळच्या सायंटिस्टना रुचलं नाही. आणि दुसरं म्हणजे की मेंडलनी त्यावेळी असं सांगितलं की देअर इज द समथिंग इज प्रेझेंट इन द पॅरेंट्स ऑर दी पर्टिक्युलर युनिट्स. काहीतरी असे पार्टिकल्स आहेत, युनिट्स आहे, काहीतरी फॅक्टर्स आहेत की जे फॅक्टर्स हे पॅरेंटमध्ये असतात आणि ते ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर केले जातात. पण त्या पॅरेंट्सचं, त्या युनिट्सचं जे काही फिजिकल प्रूफ आहे ते फिजिकल प्रूफ त्यांनी प्रूव्ह करता आलं नाही. ओके, असे वेगवेगळे रिझन्स आपण त्याच्यामध्ये बघितलेले पहा. त्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. द मेंडल हॅड द ऑल धिस वर्क इट इज ऑन दी इन पी प्लांट. ओके, गार्डन पी प्लांट म्हणजे वाटाण्याचं झाड आपण जे म्हणतो. तर त्या वाटाण्याच्या झाडावरती त्यांनी हे सगळे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केलेले आहेत. आता हे एक्सपेरिमेंट करत असताना दिस मेंडल आर सिलेक्टेड द ओनली 7 कॅरेक्टर. म्हणजे ते 7 कॅरेक्टर कुठले कुठले आहेत ते आपण पुढे बघूया. म्हणजे एखादं पी प्लांट घेतलं, वाटाण्याचं झाड घेतलं, तर त्या वाटाण्याच्या झाडाचे 7च कॅरेक्टर त्यांनी हे सिलेक्ट केले. पण ते 7 कॅरेक्टर जे होते ते 7 कॅरेक्टर हे 2 फॉर्ममध्ये होते. एक डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. ते आपण पुढे बघूया डॉमिनंट म्हणजे काय आणि रिसेसिव्ह म्हणजे काय. तर असे 7 कॅरेक्टर्स घेऊन त्यांनी हा पूर्ण हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केला. पण हे एक्सपेरिमेंट्स करत असताना त्यांनी जे काही प्लांट्स वापरले, दॅट प्लांट्स आर प्युअर फॉर देअर ट्रेट. ओके, प्युअर फॉर द ट्रेट म्हणजे काय की याच्यामध्ये जे एखादे कॅरेक्टर यूज केलेलं असेल. ओके, फॉर एक्झाम्पल द हाईट ऑफ दी प्लांट. प्लांटची हाईट आहे. आता ती हाईट 1-2 असू शकते. एक म्हणजे एक तरी टॉल असू शकतं किंवा शॉर्ट असू शकतं. आता जे टॉल प्लांट त्यांनी जर सिलेक्ट केलं असं आपण कन्सिडर केलं, तर ते टॉल प्लांट त्याचे जर आपण सेल्फ क्रॉस केले, म्हणजे टॉल प्लांटचं क्रॉस केला आणि असे 6 ते 7 जनरेशनमध्ये जर क्रॉस करून त्याचे जे जनरेशन आहे त्याच्यामध्ये कुठलाही जर डिफरन्स येत नसेल आणि सगळे जर प्लांट हे टॉलच येत असतील, तर त्याला म्हटलं जातं ट्रू ब्रीडिंग लाईन्स ऑर दी प्युअर लाईन्स. असे जे ट्रू ब्रीडिंग लाईन्स आहेत किंवा प्युअर लाईन्स आहेत किंवा जे प्युअर फॉर दी ट्रेट आपण म्हणतो, एखाद्या कॅरेक्टरला प्युअर आहेत, अशा व्हरायटी त्यांनी ह्या क्रॉसिंगसाठी वापरल्या. आणि क्रॉस केल्यानंतर जे काही त्यांना रिझल्ट मिळाले ते रिझल्ट त्यांनी याच्यामध्ये मांडलेले आहेत. ओके, आता गार्डन पी प्लांट जे आहे त्या गार्डन पी प्लांटचं सायंटिफिक नेम जे आहे ते म्हणजे पायसम सथिवम. ते पायसम सथिवमचं प्लांट त्यांनी ह्या एक्सपेरिमेंटसाठी यूज केलं. आणि जे काही व्हरायटी यूज केल्या त्या कशा होत्या? ट्रू ब्रीडिंग लाईन्स किंवा प्युअर फॉर दी ट्रेट. ओके, रिझन फॉर दी सिलेक्टिंग गार्डन पी प्लांट. आता हे गार्डन पी प्लांटच त्यांनी का सिलेक्ट केलं? कारण त्याच्यामध्ये वेगवेगळी रिझन्स आहेत. एक म्हणजे पहिलं रिझन आहे प्लांट आर ॲन्युअल अँड इझिली कल्टिवेट. आता ॲन्युअल प्लांट म्हणजे काय की ज्या प्लांट्सना फ्लावरिंग जे आहे ते फ्लावरिंग हे त्यांच्या लाईफमध्ये एकदाच येतं किंवा त्यांच्या ॲन्युअल प्लांट आहे. ॲन्युअल म्हणजे त्यांची जी लाईफसायकल आहे ती लाईफसायकल ही वर्षभरामध्ये कंप्लीट होते. ओके, आता जर समजा आपण एखादं प्लांट लावलं आणि त्या प्लांटची पूर्ण लाईफसायकल जर आपल्याला
ऑब्झर्व करायची असेल, ओके, तर तर त्याची लाईफसायकल ही कमी पाहिजे. ओके, जर त्याला फ्लावरिंग पहा किंवा फ्लावर यायचे असतील, फ्रूट यायचे असतील, जर ते 50 वर्षांनी 20 वर्षांनी जर येणार असतील तर ते स्टडी करणं खूप अवघड जातं. पण पी प्लांट जे आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं त्याची लाईफस्पॅन जी आहे किंवा लाईफस्पॅन जर बघितली, शॉर्ट लाईफस्पॅन आहे. त्याची जी पूर्ण लाईफसायकल ही 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे कंप्लीट होते. त्यामुळे एका वर्षामध्ये जर आपण बघितलं तर त्यात 3 ते 4 जनरेशन म्हणजे 3 ते 4 पिढी आपण त्याच्यामध्ये स्टडी करू शकतो. ओके, तर हे रिझन असू शकतं की जेणेकरून मेंडलनी ते पी प्लांट हे सिलेक्ट केलेलं असेल. आणि दुसरं म्हणजे इझिली कल्टिवेट. आता ह्याचे पूर्ण हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट जे आहेत मेंडलनी जे केले ते मेंडलचे एक्सपेरिमेंट हे 1857 ते 1864 काळापर्यंत आहेत, 65 काळापर्यंत आहेत. आणि त्यावेळी हा मेंडल हा मॉन्क म्हणून, पुजारी म्हणून एका चर्चमध्ये काम करायचा. त्याचबरोबर तिथं ज्या चर्चमध्ये असणारे जे काही स्टुडंट्स आहेत किंवा तिथले येणारे त्यांना तर टीचर आणि मॉन्क म्हणजे पुजारी आणि त्याचबरोबर तिथे टीचर म्हणून काम करायचं. आता तिथे जे काही चर्च आहे त्या चर्चच्या सराउंडिंग जो काही एरिया असेल त्या एरियामध्ये थोडासा एरिया मिळत असणार आहे आणि त्या थोड्याशा एरियामध्ये भरपूर पी प्लांट ग्रो करणं वाढवणं ते त्याला शक्य होतं. म्हणजे कल्टिवेशन करायला, लागवड करायला ते सोपं आहे. ओके, त्याचबरोबर त्याची मॅनेजमेंट करणं, त्याचबरोबर त्यांना ग्रो करणं हे सुद्धा खूप सोपं आहे. आणि शॉर्ट स्पेसमध्ये, थोड्याशा स्पेसमध्ये भरपूर प्लांट त्याच्यामध्ये ग्रो करता येतात. ओके, हे एक रिझन त्याच्यामध्ये असू शकतं. पी प्लांट हॅज मेनी डिस्टिंक्ट वेल डिफाईन्ड इझिली ऑब्झर्वेबल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. ओके, आता वाटाण्याचं झाड जर आपण बघितलं त्याच्यामध्ये मिळणारे कॅरेक्टर्स म्हणजे कुठले तर फ्लावरचा कलर. ओके, त्याचबरोबर दुसरं जर आपण बघितलं तर त्याचे हाईट ऑफ दी प्लांट, फ्लावर पोझिशन कशी आहे, असे वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील. आता एखादा पी प्लांट जर आपण बघितलं, वाटाण्याचं झाड बघितलं तर त्या वाटाण्याचं झाड बघितल्यानंतर त्यातले कॅरेक्टर्स हे आपल्याला इझिली ऑब्झर्व करता येईल. म्हणजे बघता येईल, पाहिल्यानंतर ते इझिली डिस्टिंग्विश करता येतील. म्हणजे त्यांचं सेपरेशन करता येईल. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ दी प्लांट घेतला आपण. ओके, तर एकतरी कसे असणार आहे, एक तर टॉल असणार आहेत, एक तर शॉर्ट असणार आहे. त्यामुळं ते इझिली आपल्याला सेपरेट करता येतं. म्हणजे जे काही मिळणारे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स हे इझिली त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करता येऊ शकतं. दुसरं म्हणजे देयर इज नो इंटरमिडिएट कॅरेक्टर्स. त्याच्यामध्ये इंटरमिडिएट कॅरेक्टर नव्हते, 2च कॅरेक्टर. ओके, फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ दी प्लांट घेतलं, एकतरी प्लांट ते शॉर्ट असू शकतं, एकतरी टॉल असू शकतं. म्हणजे त्याच्यामधला मधला नाही आहे, मिडियम हाईटचं प्लांट त्याच्यामध्ये नसणार आहे. ओके, हे 2च कॅरेक्टर त्याच्यामध्ये असणार. त्यामुळे इंटरमिडिएट्स कॅरेक्टर त्याच्यामध्ये नाही आहेत. द फ्लावर इज बायसेक्शुअल. आता बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय की त्या फ्लावरमध्ये मेल गॅमॅटोफायटिक पार्ट म्हणजे त्याला आपण म्हणतो अँड्रॉयसियम आणि फिमेल गॅमॅटोफायटिक पार्ट म्हणजे इट इज द गायनॉसियम. हे दोन्ही पार्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. दॅट इज द बायसेक्शुअल फ्लावर आहे. त्यामुळं मेल गॅमॅटोफायटिक पार्ट आणि फिमेल गॅमॅटोफायटिक पार्ट हे दोन्ही पार्ट त्याच्यामध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन म्हणजे त्याच फ्लावरचे पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती पडणं हे इझी जातं. त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन होऊ शकतं. पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पी प्लांट जे आहेत त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन नाही होत, क्रॉस पॉलिनेशन होतं. म्हणजे त्याच फ्लावरचे जे पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती नाही पडत. ओके, दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरचे पोलन ग्रेन हे स्टिग्मावरती पडू शकतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन हे होऊ शकतं. आता इथे पहा, पी प्लांट जर आपण बघितलं, वाटाण्याचं फ्लावर जे आहे ते फ्लावर हे सफिशियंटली लार्ज आहे, म्हणजे बऱ्यापैकी थोडंसं मोठं आहे. त्यामुळे त्याला हँडल करणं. ओके, त्याचबरोबर आर्टिफिशियल पॉलिनेशन म्हणजे की त्याच्यामधला जो पोलन ग्रेन आहे किंवा जो आपण स्टेमेन म्हणतो तो स्टेमेन काढून तो स्टिग्मावरती हा ट्रान्सफरसुद्धा करता येतो. ओके, त्यामुळं आर्टिफिशियल क्रॉसिंग करण्यासाठी किंवा आर्टिफिशियल पॉलिनेशन करण्यासाठी हे इझी आहे, कारण त्याची साईज मोठी आहे. त्यामुळे हँडल करणं हे इझी जाऊ शकतं. दुसरं म्हणजे इन पी प्लांट देर इज प्रोड्यूस द
लार्ज नंबर ऑफ दी सीड्स. आता सीड्स पहा भरपूर असतात. एक आपण पॉड जर बघितला, पॉड म्हणजे शेंग. ओके, वाटाण्याची जी शेंग असते, एका शेंगामध्ये बघितला आपण त्याच्यामध्ये 7 ते 8 किंवा मॅक्सिमम नंबर त्याच्यामध्ये सीड्स मिळू शकतात. त्यामुळे त्याच्यापासून तयार होणारे जे नवीन प्लांट्स आहेत त्यांचा नंबरसुद्धा आपल्याला जास्त मिळू शकतो. त्यानंतर फॉर द एक्सपेरिमेंट मेंडल कंडक्टेड द आर्टिफिशियल पॉलिनेशन ऑर दी क्रॉस पॉलिनेशन. ओके, आता इथे मेंडलनी सेल्फ पॉलिनेशन नाही केलं, त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन केलेलं आहे. आता हे क्रॉस पॉलिनेशन करत असताना त्यांनी कुठली मेथडॉलॉजी यूज केलेली आहे पहा, की पहिल्यांदा त्यांनी इट इज सिलेक्टेड द 2 प्लांट्स, 2 प्लांट्स सिलेक्ट केले, दोज विच आर द डिफरंट इन कॅरेक्टर, किंवा त्यांचे जे कॅरेक्टर आहे, ट्रेट आपण म्हणतो, ते वेगवेगळं असू शकतं. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 2 प्लांट सिलेक्ट केले की ज्या प्लांटचा फ्लावर कलर, ओके, फ्लावर कलर जर आपण बघितला दॅट इज द पर्पल फ्लावर कलर आणि व्हाईट फ्लावर कलर असे 2 कलरचे प्लांट त्याच्यामध्ये सिलेक्ट केले. ओके, त्यानंतर इट इज कन्सिडर ॲज द पॅरेंट. ओके, ते पॅरेंट म्हणून कन्सिडर केले. एक त्याला मेल मानला आणि एक फिमेल मानला. त्यानंतर जे काही पर्पल कलर फ्लावरचा जो काही स्टेमेन आहे आणि त्या स्टेमेनमध्ये असणारे पोलन ग्रेन जे आहे ते पोलन ग्रेन्स विथ द हेल्प ऑफ दी ब्रशने ते काढून घेतले. आणि काढून घेतल्यानंतर जे व्हाईट कलरचं फ्लावर होतं इट इज कन्सिडर्ड ॲज द फिमेल, त्याला फिमेल म्हणून कन्सिडर केलं आणि त्याच्या स्टिग्मावरती रब केले. त्यामुळे काय होणार आहे, पर्पल फ्लावरचे असणारे पोलन ग्रेन्स हे व्हाईट फ्लावर कलरच्या स्टिग्मावरती जाऊन लँड झाल्यानंतर त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर देर इज प्रोड्यूस द पॉड तयार होईल. ओके, शेंग तयार होईल आणि त्या शेंगाच्या आतमध्ये देर इज प्रोड्यूस द सीड्स. ओके, बिया तयार होतील. त्यानंतर त्या ज्या बिया आहेत त्या बिया त्यांनी सो केल्या म्हणजे लावल्या, परत त्याची ग्रो केली आणि ग्रो केल्यानंतर तिथे मिळणारे जे काही प्लांट्स आहेत, आता तिथे त्या प्लांटचा फ्लावर कलर त्यांनी ऑब्झर्व केला. आता इथे आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये पहा सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये पर्पल फ्लावर कलर आहे. म्हणजे इथं काय झालं, जर समजा की द पर्पल फ्लावर कलर, ओके, इथं असं आपण कन्सिडर केलं पर्पल फ्लावर कलर आणि व्हाईट फ्लावर कलर ह्या दोघांचा जर क्रॉस केल्यानंतर देर इज ॲपियर्स द ऑल पर्पल फ्लावर कलर. ओके, तिथं पर्पल फ्लावर कलरच येतो, म्हणजे पर्पल फ्लावर कलर एक्सप्रेस झाला. ओके, हा इथं एक्सप्रेस होतो आणि व्हाईट फ्लावर कलर जो आहे तो एक्सप्रेस नाही होत, तो नाही येत. ओके, तर जे कॅरेक्टर आता इथे जर आपण बघितलं, ही जी पिढी जर आपण बघितली, फॉर एक्झाम्पल इट इज पॅरेंट, हा मेल मानला, हा फिमेल मानला, या दोघांचा क्रॉस केला तर इथं कुठली पिढी आली, पहिली पिढी आली. ओके, इट इज नोन ॲज द F1 जनरेशन. ओके, फर्स्ट फिलियल जनरेशन म्हटलं जातं किंवा त्याला F1 जनरेशन म्हटलं जातं. आणि F1 जनरेशनमध्ये येणारं एकच कॅरेक्टर येतं आणि जे कॅरेक्टर हे F1 जनरेशनमध्ये येतं त्या कॅरेक्टरला डॉमिनंट कॅरेक्टर म्हटलं जातं आणि जे कॅरेक्टर येत नाही त्याला रिसेसिव्ह कॅरेक्टर म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये पहा की 2 कॅरेक्टर्स आहेत, एक म्हणजे पर्पल फ्लावर कलर आणि व्हाईट फ्लावर कलर. आणि F1 जनरेशनमध्ये म्हणजे पहिल्या पिढीमध्ये येणारे जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे इट इज द पर्पल फ्लावर कलर, म्हणजे ते पर्पल फ्लावर कलर जे आहे ते डॉमिनंट झालं आणि व्हाईट फ्लावर कलर जे आहे इट इज द रिसेसिव्ह. ओके ना, आता याच्यामध्ये मेथडॉलॉजी काय यूज केली आपण त्याच्यामध्ये बघूया ना. ही डेव्हलप अ टेक्निक, देर इज यूज द 2 टेक्निक, एक म्हणजे इमॅस्क्युलेशन आणि दुसरा आहे ते म्हणजे बॅगिंग. ओके, द फ्लावर ऑफ पी प्लांट आर बायसेक्शुअल इन दिस मेथड कन्सिडर मेल अँड अनदर वन इज द फिमेल. म्हणजे एक फ्लावर कुठलंही त्यांनी मेल म्हणून मानलं आणि दुसरं फ्लावर हे फिमेल म्हणून मानलं. आणि त्यानंतर इमॅस्क्युलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ अँथर ऑफ अ बायसेक्शुअल फ्लावर इन इनमॅच्युअर स्टेज, इट इज कॉल्ड ॲज द इमॅस्क्युलेशन. आता याच्यामध्ये पहा, ओके, हे फिमेल फ्लावर जे आहे त्या फिमेल फ्लावरचा फक्त स्टिग्मा ठेवला, म्हणजे स्टिग्मा स्टाईल ओरी, म्हणजे फिमेल गॅमेटोफायटिक पार्ट ठेवला आणि मेल गॅमेटोफायटिक पार्ट होता तो सगळा काढून टाकल्यानंतर दुसऱ्या फ्लावरचं जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते विथ द हेल्प ऑफ दी ते ब्रशनी घेतले आणि स्टिग्मावरती ट्रान्सफर केले. ओके, इट इज नोन ॲज द इमॅस्क्युलेशन. त्यानंतर बॅगिंग. आता हे जे काही पोलन ग्रेन हे ट्रान्सफर केल्यानंतर त्याला पॉलिथिन बॅगनी रॅप केलं
आता पॉलिथिन बॅगनी रॅप का केलं? कारण जर पॉलिथिन बॅगनी रॅप नाही केलं, म्हणजे ह्याला पूर्णपणे असं रॅप नाही केलं तर काय होणार, दुसरे पोलन ग्रेन त्याच्यावरती येऊन लँड होऊ शकतात. त्यामुळं एक्झॅक्टली ह्याच फ्लावरचं पॉलिनेशन तिथं होणार नाही किंवा फर्टिलायझेशन होणार नाही. दुसरे फ्लावरचे पोलन ग्रेनसुद्धा तिथं येऊ शकतात. तसं होऊ नये म्हणून त्याला पूर्णपणे रॅप केलं. आणि रॅप केल्यानंतर मग त्याच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर फ्रूट तयार होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये सीड्स तयार होईल. आणि तयार झालेले जे सीड्स आहेत ते काय केले, ते सो केले. आणि तिथं मिळालेलं जे काही प्लांट्स आहेत, इट इज नोन ॲज फिलियल जनरेशन और F1 जनरेशन म्हटलं. आणि त्या F1 जनरेशनचे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स त्यांनी स्टडी केले ना. आता ह्याच्यामध्ये मेंडलचे वर्क आहे, ते मेंडलचं वर्क करत असताना ही हॅज सिलेक्टेड द 7 कॅरेक्टर. 7 कॅरेक्टर त्यांनी सिलेक्ट केले. आता ह्याच्यामध्ये पहा 7 कॅरेक्टर जे आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले कॅरेक्टर होते. लेंथ ऑफ दी प्लांट, ओके, प्लांटची लेंथ कशी आहे, टॉल आहे का डार्प आहे, फ्लावर पोझिशन कसं आहे, त्यानंतर शेप ऑफ पॉड म्हणजे सेंग, त्या सेंगचा शेप कसा आहे, त्यानंतर पॉड कलर, त्याचा कलर कसा आहे, सीड शेप, सीड कलर आणि फ्लावर कलर. ओके, असे 7 कॅरेक्टर त्याच्यामध्ये ऑब्झर्व केले. आता इथे पहा की ना ह्या 7 कॅरेक्टर्समध्ये त्याचेसुद्धा डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर आहेत. फॉर एक्झाम्पल टॉल लेंथ ऑफ द प्लांट जर आपण घेतलं तर त्याचे 2 कॅरेक्टर आहेत. एक म्हणजे टॉल आणि डॉर्प. म्हणजे टॉल म्हणजे काय, एकतरी प्लांट ते उंच असेल, डॉर्प म्हणजे शॉर्ट, ओके, एकतर छोटा असेल. आता ज्यावेळी ह्या दोघांच्यामध्ये क्रॉस केला, ओके, म्हणजे टॉल प्लांट आणि डॉर्प प्लांट असे भरपूर वेळा त्यांनी क्रॉस केला. ओके, क्रॉस केल्यानंतर त्याला जो रेशो मिळाला तो रेशो आहे तो म्हणजे 2.84:1 एवढा रेशो त्याला मिळाला. त्यानंतर फ्लावर पोझिशन, एक म्हणजे ॲक्झॅल आणि टर्मिनल. ओके, ॲक्झॅल आणि टर्मिनल म्हणजे फॉर एक्झाम्पल हे पी प्लांट आहे, त्या पी प्लांटच्या टर्मिनलला, ओके, एंडला टीपला जर फ्लावर असेल तर त्याला टर्मिनल म्हटलं जातं. आणि जर मध्येच असेल असं, ओके, तर त्याला काय म्हटलं जातं, ॲक्झॅल. ओके, त्याच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर 651 जे आहे ते ॲक्झॅल होते आणि 207 हे टर्मिनल होते. आणि त्याचा रेशो जर आपण काढला तर तो किती येतो, 14.1 1 येतो. ओके, म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली आपण हे 3 धरलं 3:1 येईल, हे अप्रॉक्सिमेटली 3 धरलं 3:1 येईल. ओके, अशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळे त्याच्यामध्ये क्रॉस केले. आणि क्रॉस करून जो येणारा रेशो आहे तो रेशो त्यांनी ऑब्झर्व केला, तर तो रेशो किती आहे, 3:1 येतो. ओके, आता इथं फक्त त्याचे कॅरेक्टर्स लक्षात ठेवा. फ्लावर पोझिशनचे ॲक्झॅल आणि टर्मिनल, शेप ऑफ पॉड इन्फ्लेक्टेड आणि कॉन्स्ट्रिक्टेड आहे. पॉड कलर जर बघितला ग्रीन आणि येलो आहे. ओके, सीड शेप जे आहे ग्राउंड आणि व्रिंकल्ड आहे. सीड कलर जर बघितला येलो आणि ग्रीन आहे. फ्लावर कलर जर आपण बघितला व्हायलेट आणि व्हाईट आहे. ओके, आणि त्याचा जर क्रॉस आपण केला तर येणारा रेशो हा 3:1 रेशो येतो. त्यानंतर आता इथे पहा, हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर इथे दाखवलेले आहे. शेप ऑफ सीड हे असं राऊंड आणि व्रिंकल्ड असू शकतं. आता याच्यामध्ये पहा, हे डॉमिनंट आहे, राऊंड म्हणजे हे एकदम असं राऊंड आहे, व्रिंकल्ड म्हणजे असं सुरकुतलेलं आहे पहा. त्यानंतर सीड कलर जर बघितला येलो, ओके, आणि त्याच्यामध्ये ग्रीन दिसेल. सीड कोट कलर, आता त्याचं सीड कोट जे असतं वरचं त्याचा कलर जर बघितला तर कलर्ड आणि व्हाईट आहे. पॉड कलर म्हणजे सेंग आहे, त्या सेंगात शेप बघा, इट इन्फ्लेक्टेड म्हणजे थोडंसं कर्व झालेलं आहे पण स्मूथ आहे. कॉन्स्ट्रिक्टेड, याच्यावरती असे व्रिंकल्स दिसतात पहा. त्यानंतर पॉड कलर जर बघितला ग्रीन घेतला आणि येलो कलरचा. त्यानंतर फ्लावर पोझिशन इथे पहा, ॲक्झॅल म्हणजे मध्येच आहे. ओके, त्यानंतर टर्मिनल एंडला आहे. ओके, त्यानंतर स्टेम लेंथ लॉंग आणि शॉर्ट म्हणजे टॉल आणि डॉर्प. ओके, हे असे कॅरेक्टर त्याच्यामध्ये सिलेक्ट केले. एकतरी उंच असेल, एकतरी लहान असणार आहे. असे 14 कॅरेक्टर हे जे आहेत ते त्यांनी हे स्टडीसाठी सिलेक्ट केले. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मेंडल स्टडीड द 7 कॅरेक्टर इंडिव्हिज्युअली वन्स ॲट अ टाईम ऑर कॉम्बिनेशन ऑफ द 2 or 3 कॅरेक्टर. आता इथं स्टडी करत असताना मेंडलनी फक्त सगळे कॅरेक्टर एकाच प्लांटमध्ये घेऊन स्टडी नाही केले, तर एक एक कॅरेक्टर घेतले. एक हाईट ऑफ प्लांट घेतलं तर हाईट ऑफ प्लांटच, ओके, किंवा सीड शेप घेतला तर सीड शेपच त्यांनी घेतला, दुसरे कॅरेक्टर त्याच्यामध्ये घेतलेले नाहीत.
ओके, असं करून त्याच्यामध्ये क्रॉस केला आणि स्टडी केला. त्याचबरोबर फर्स्ट टाईम दॅट स्टॅटिस्टिकल अनालायसिस आणि मॅथमॅटिकल लॉजिक जे आहे ते लॉजिक त्यांनी हे डाटा अनालिसिस करण्यासाठी वापरलं. आता तुम्ही मगाशी बघितलेलं असेल तर त्यांनी रेशो काढलेला आहे. ओके, आणि प्रत्येकामध्ये ऑब्झर्व केलं तर येणारा रेशो हा 3:1 येतो. आता त्या रेशोवरून किंवा त्याला जो मिळालेला रिझल्ट आहे त्या रिझल्टवरून त्यांनी इट इज प्रपोज द व्हेरियस प्रिन्सिपल्स. नाव दॅट प्रिन्सिपल आर कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी किंवा त्याला मेंडेलियन प्रिन्सिपल्स म्हटलं जातं. ते कुठले आहेत ते आपण पुढे बघूया. ही व्हिज्युअलाइज दॅट ट्रेट आर नॉट इनहेरिटेड फिजिकली बट समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल. ओके, आता इथे पहा, जे काही कॅरेक्टर्स आहेत ते पॅरेंट्सकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगला जात असताना त्या पॅरेंट्समध्ये असं काहीतरी मटेरियल आहे, समथिंग इज प्रेझेंट, काहीतरी कॅरेक्टर्स आहेत किंवा काहीतरी आहे की जे पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर होतं की जे ॲक्च्युअली असणारे कॅरेक्टर डिटरमाइन करतात. पण ते काय आहे, नेमकं काय आहे ते त्यांना माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं फॅक्टर्स फॉर दी समथिंग. म्हणजे काहीतरी आहे तरी त्याला फॅक्टर हे नाव दिलं. ही प्रपोज दॅट फॅक्टर आर अ पर्टिक्युलरिटी इन नेचर, म्हणजे ते नॅचरल पार्ट आहेत, ते प्लांटच्या सेलमध्ये किंवा जे पॅरेंट्स असणार आहेत त्या पॅरेंट्समध्ये असतील, नॅचरली असतील. आता पुढे 19व्या शतकामध्ये ज्यावेळी मायक्रोस्कोपीचा शोध लागला, वेगवेगळ्या टेक्निक्स डेव्हलप झाल्या, त्यावेळी इट इज डिस्कवर्ड दॅट द मेंडेलियन फॅक्टर्स आर नथिंग बट द जीन्स. म्हणजे आपण आताचे जे जीन्स म्हणतो ते जीन्स म्हणजे मेंडलनी सांगितलेले फॅक्टर्स आहेत. ओके, त्यानंतर रिझन फॉर दी मेंडल सक्सेस. आता मेंडलचं जी वर्क आहे ते सक्सेस का झालं त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझन्स आहेत. एक्सपेरिमेंट आर केअरफुली प्लॅन अँड इन्व्हॉल्व नंबर ऑफ दी सॅम्पल. आता एक्सपेरिमेंट जो होता ते त्यांनी प्लॅन केलेला, म्हणजे सगळे एक्सपेरिमेंट जे आहेत ते एकाच टाईपनी केलं आहे. पण एक कॅरेक्टर सिलेक्ट केल्यानंतर एकदाच एक्सपेरिमेंट नाही केला, तो भरपूर वेळा केला. ओके, मग अशी तुम्ही आकडेवारी बघितलेले 620 वेळा, 700 वेळा, 800 वेळा त्यांनी एक्सपेरिमेंट केला. आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे मिळणारे रिझल्ट आहेत ते रिझल्ट त्यांनी अनालिसिस केलं. म्हणजे एकदा एक्सपेरिमेंट केला म्हणजे आणि त्याच्यावरती प्रिन्सिपल मांडले असं नाही, त्यांनी भरपूर वेळा तेच ते रिपीट एक्सपेरिमेंट केले आणि रिपीट एक्सपेरिमेंट केल्यानंतर आलेला जो रेशो आहे तो रेशो त्यांनी मांडलेला आहे. ओके, रिझल्ट वेअर केअरफुली रेकॉर्डेड. जे मिळालेले रिझल्ट आहे ते व्यवस्थितपणे रेकॉर्ड केले. द सिलेक्टेड कॉन्ट्रॅक्टेड कॅरेक्टर आर इझिली रेकग्नायझेबल. ओके, आता इथे पहा की जे 7 कॅरेक्टर जे मेंडलनी सिलेक्ट केलेले ते 7ही कॅरेक्टर कसे होते की इझिली रेकग्नाईज होतील, इझिली त्याच्यामध्ये ऑब्झर्व करता येईल. किचकट कॅरेक्टर त्यांनी किंवा कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आपण म्हणतो पहा की ओळखता येणार नाहीत आपल्याला, असे कॅरेक्टर त्यांनी सिलेक्टच नाही केले. एकदा प्लॅन बघितल्यानंतर आपल्याला इझिली ऑब्झर्व करता येतील असे कॅरेक्टर त्यांनी सिलेक्ट केले. आणि त्यामध्ये फक्त 7 कॅरेक्टर सिलेक्ट केले, जास्त कॅरेक्टर त्यांनी सिलेक्ट करत बसले नाही. पण लकीली म्हणू शकतो आपण, जे काही मेंडलनी 7 कॅरेक्टर सिलेक्ट केलेले ते 7 वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत. त्यामुळं हा मेंडलला मिळालेले जे काही सक्सेस आहे ते सक्सेस मिळालेलं असेल असं कन्सिडर केलं जातं. पण त्यावेळी त्याला क्रोमोझोम म्हणजे काय, जीन म्हणजे काय ते त्याला माहीत नव्हतं. त्यानंतर ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट द डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. ही जी कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट त्यांनी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली. आता डॉमिनंट म्हणजे काय की जे कॅरेक्टर हे पहिल्या जनरेशनमध्ये येतात, 2 कॅरेक्टर असतील. ओके, मगाशी आपण बघितलं पहा, पर्पल फ्लावर आहे, व्हाईट फ्लावर आहे, त्यामधलं फक्त कुठलं येणार आहे पहिल्या जनरेशनमध्ये, पर्पल फ्लावर कलर येणार आहे. ओके, व्हाईट फ्लावर येणार नाही. जे येणार आहे त्याला म्हटलं जातं डॉमिनंट आणि जे येणार नाही त्याला रिसेसिव्ह. म्हणजे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केली. ओके, आता हे जे मेंडलचं वर्क आहे किंवा जे जेनेटिक्स आहे त्या जेनेटिक्समध्ये वेगवेगळ्या अशा टर्म्स आहेत की ज्या नवीन टर्म आतापर्यंत तुम्ही यूज केलेल्या नाही आहेत किंवा वाचलेल्या नाही आहेत. त्या टर्मचा जे काही मिनिंग आहे ते मिनिंग आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे कॅरेक्टर्स. व्हॉट इज मीन्स बाय द कॅरेक्टर्स? द स्पेसिफिक फीचर ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द कॅरेक्टर. म्हणजे कुठलाही एखादा ऑर्गॅनिझम घेतला तर त्याला त्याचे असणारे गुणधर्म किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल पी प्लांट घेतलं तर त्या पी प्लांटचं हाईट ऑफ दी प्लांट हाईट असेल,
किंवा त्याचा कलर ऑफ दी फ्लावर असेल किंवा फ्लावर पोझिशन असेल. आता जे 7 कॅरेक्टर होते म्हणजे 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स होते पहा मेंडलनी सिलेक्ट केलेले. ओके, इट इज कॉल्ड ॲज द कॅरेक्टर्स. त्यांना कॅरेक्टर्स म्हटलं जातं. त्यानंतर व्हॉट इज मीन्स बाय द ट्रेट. आता ट्रेट म्हणजे अन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड डिटेक्टेबल इनव्हेरियंट्स. ओके, जे असे कॅरेक्टर्स की जे कॅरेक्टर हे पुढच्या पिढीला जाणार आहेत. ओके, त्यांना ट्रेट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये सीड कलर घेतला. सीड कलर हे कॅरेक्टर आहे. इट इज द कॅरेक्टर. ओके, व्हॉट इज मीन्स बाय ट्रेट. ट्रेट म्हणजे काय. आता हे कॅरेक्टर जर बघितले पी प्लांटमध्ये 2 आहेत. एक म्हणजे येलो आणि ग्रीन. ओके, सीड कलर कसा असणार आहे. एकतरी येलो सीड कलर असेल किंवा ग्रीन सीड कलर असणार आहे. आता येलो किंवा ग्रीन हे पुढच्या पिढीला ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे येलो अँड ग्रीन आर द ट्रेट्स. ते ट्रेट झाले. फॉर एक्झाम्पल टॉल आणि डॉर्क. ओके, हाईट ऑफ दी प्लांट हे काय आहे. कॅरेक्टर. ओके, ते उंच असणार, टॉल असणार का डॉर्प असणार, हे काय झाले. ट्रेट झाले. ओके, अशा पद्धतीनं मेंडलनी जर आपण बघितलं तर मेंडलनी देर आर द 7 ट्रेट त्याच्यामध्ये सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर फॅक्टर्स. व्हॉट इज मीन्स बाय फॅक्टर. अ पर्टिकल आर युनिट ऑफ द ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स. आता मेंडलनी काय केलेलं आहे की जे पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंटकडून काही कॅरेक्टर हे ऑफस्प्रिंगला ट्रान्सफर केले जातात. पण काहीतरी युनिट आहे, काहीतरी आहे, समथिंग इज प्रेझेंट इन द पॅरेंट की विच इज ट्रान्सफर टू दी ऑफस्प्रिंग. इट इज नोन ॲज द फॅक्टर्स. आणि फॅक्टर्स ही जी कन्सेप्ट आहे किंवा एलिमेंट किंवा फॅक्टर म्हटलं जातं. इट इज टर्म बाय द मेंडल. आणि मॉर्गन फर्स्ट यूज द सिम्बॉल टू रिप्रेझेंट द फॅक्टर. आता फॅक्टर जे आहे ते पहिल्यांदा मॉर्गन ह्या सायंटिस्टनी पहिल्यांदा यूज केलं कुणी. मेंडलनी. त्यानंतर मॉर्गननी त्या टर्म किंवा जे फॅक्टर्स आहेत ते असतात असं कन्सिडर केलं. त्यानंतर फॅक्टर्स आर नथिंग बट द जीन्स. आताच्या काळामध्ये फॅक्टर्स म्हणजेच जीन आहेत. हे इट इज गिव्हन बाय द जॉन्सन ह्या सायंटिस्टनी दिलेलं आहे. ओके, ना द डॉमिनंट फॅक्टर आर रिप्रेझेंटेड बाय द कॅपिटल लेटर. आता याच्यामध्ये कुठलेही कॅरेक्टर जर असतील किंवा फॅक्टर जे आहेत ते 2 फॉर्ममध्ये असतील. एक म्हणजे डॉमिनंट फॉर्म आणि रेसेसिव्ह फॉर्म. डॉमिनंट म्हणजे जे पुढच्या पिढीला मध्ये गेल्यानंतर ते एक्सप्रेस होणार आहेत आणि जे कॅरेक्टर दिसणार नाहीत त्यांना म्हटलं जातं रेसेसिव्ह कॅरेक्टर. आता जे डॉमिनंट फॅक्टर जे आहेत आपण त्याला म्हणतो इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर आहेत इट इज रिप्रेझेंटेड बाय द स्मॉल लेटर्स. ओके, त्यानंतर जीन्स. व्हॉट इज मीन्स बाय द जीन्स. जीन्स आर नथिंग बट इट इज द सेगमेंट ऑफ DNA. फॉर एक्झाम्पल हा DNA आहे. ह्या DNAचा एक छोटा तुकडा. ओके, त्याला जीन म्हटलं जातं. आणि दॅट जीन जो जीन आहे तो जीन काय करतो. इट इज कंट्रोल द स्पेसिफिक कॅरेक्टर. ओके, एखादा कॅरेक्टर जर असेल ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये कंट्रोल केलं जातं. आता जो DNA आहे त्या DNAचं कॉइलिंग होतं, कंडन्सेशन होतं, ॲग्रिगेशन होतं आणि तिथं क्रोमोझोम्स तयार होतात आणि ते क्रोमोझोम हे सेल्समध्ये प्रेझेंट असतात. ओके, त्यानंतर अलिल्स ऑर ऑलोमॉर्फॉस. ओके, 2 or more alternative forms of the gene are called as the alleles किंवा allomorphous म्हटलं जातं. ओके, आता अलील जे आहेत फॉर एक्झाम्पल कुठलेही क्रोमोझोम्स आपण ह्युमन बिईंगमध्ये बघितले ते पेअरमध्ये असतात. त्यांना होमोलॉगस क्रोमोझोम म्हटलं जातं. त्या होमोलॉगस क्रोमोझोमवरती असणारे जे काही जीन्स आहेत इट इज नोन ॲज द अलील्स. ओके, आणि ते अलील्स कसे असणार आहेत. एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह. फॉर एक्झाम्पल आता इथे पहा पर्पल फ्लावरचा हा जीन आहे दॅट इज द अलील आणि हा व्हाईट फ्लावरचा आहे. म्हणजे पर्पल फ्लावरचा आहे तो डॉमिनंट असेल आणि व्हाईट फ्लावरचा हा रिसेसिव्ह असणार आहे. आता डॉमिनंट जे अलील आहे इट इज रिप्रेझेंटेड इन कॅपिटल लेटर आणि स्मॉल आहेत ते इट इज रिप्रेझेंटेड ॲट द स्मॉल लेटर्स. त्यानंतर डॉमिनंट. आता डॉमिनंट म्हणजे काय. वन ऑफ द 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द ट्रेट द वन विच अपियर्स इन F1 जनरेशन. जे F1 जनरेशनमध्ये येणार आहे. फॉर एक्झाम्पल पॅरेंट 2 सिलेक्ट केले पर्पल आणि त्याच्यामध्ये ऑरेंज फ्लावर कलर त्या दोघांचा क्रॉस केल्यानंतर इन F1 जनरेशन पहिल्या पिढीमध्ये जर सगळे कसले आले पर्पल फ्लावर कलर आलं म्हणजे पर्पल फ्लावर कलर हा डॉमिनंट आहे. ओके, नाव द रिसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे ऑफ द अल्टरनेटिव्ह ऑलोमॉर्फॉस ऑफ दी ट्रेट. जे 2 कॅरेक्टर्स असणार आहेत हे 2 कॅरेक्टर सिलेक्ट केले त्यामधलं जे कॅरेक्टर हे F1 जनरेशनमध्ये येणार नाही किंवा एक्सप्रेस होणार नाही तर त्याला काय म्हटलं जातं. इट इज नोन ॲज द रेसेसिव्ह. त्याला रेसेसिव्ह म्हटलं जातं.
ओके, आता इथे पहा जे ऑरेंज कलर आहे ते ऑरेंज कलर हा F1 जनरेशनमध्ये आलेला नाही, म्हणजे तो काय असणार आहे, रिसेसिव्ह असणार आहे. त्यानंतर आता हे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स हे आपल्या ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल आता ह्युमन बिईंगमध्ये आय कलर आहे, आय साईज आहे, हेअर आहे, चिक, हँड, त्यानंतर रोलिंग टंग म्हणजे जीभ जी आहे अशी उंडाळते, RH फॅक्टर, PTC टेस्टर आहे आणि स्किन पिगमेंटेशन. ओके, आता आय कलर जर बघितला डॉमिनंट जर आहे तो म्हणजे ब्राऊन किंवा ब्लॅक आणि ब्ल्यू जे आहे ते रिसेसिव्ह आहे. आय साईज जर बघितली ती म्हणजे लार्ज आहे, स्मॉल आहे. हेअर जर बघितलं कर्ली हेअर हे डॉमिनंट आहे, स्ट्रेट हेअर हे रिसेसिव्ह आहेत. चिक डिम्पल चिक म्हणजे डिम्पल पडतं पहा हे इट इज द डॉमिनंट आहे, नॉर्मल चिक. ओके, हँड्स राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड. रोलिंग टंग म्हणजे टंग जी आहे ती अशी गुंडाळते किंवा मूव्ह होते, इट इज द रोलर आणि नॉन रोलर. RH फॅक्टर म्हणजे जो RBCवरती जे ब्लड ग्रुप्स आहेत ते ब्लड ग्रुप्स डिटरमाइन करणारा फॅक्टर जो असेल तर इट इज द RH पॉझिटिव्ह, जर नसेल तर RH निगेटिव्ह. इट इज मीन्स डॉमिनंट आणि रेसेसिव्ह आहे. PCT टेस्टर. ओके, इट इज द टेस्टर, इट इज द डॉमिनंट, नॉन टेस्टर, रेसेसिव्ह. स्किन पिगमेंटसम म्हणजे स्किनचा जो कलर आहे तो कलर जर बघितला वेगवेगळा कलर आहे, कलर असेल तर इट इज द नॉर्मल, जर एकदम व्हाईट असेल तर इट इज अल्बिनो, दॅट इज द रेसेसिव्ह फॉर्ममध्ये आहे. ते ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा असे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर दिसतात. त्यानंतर फिनोटाईप. व्हॉट इज मीन्स बाय फिनोटाईप? द एक्सटर्नल ऑर मॉर्फॉलॉजिकल ॲपिअरन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल. म्हणजे एखादे इंडिव्हिज्युअल जर आपण घेतले, फॉर एक्झाम्पल माऊस घेतला तर त्या माऊसचा बाहेरून दिसणारे जे काही त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल इथं कलर पहा, हेअर आणि आय कलर. ओके, हेअर कलर कसा आहे, इथे ब्राऊन आहे, इकडे जर व्हाईट आणि ब्राऊन आहे. ओके, आईज कलर बघा, इथे पण रेड आहे, सॉरी ब्लॅक आहे, इथे सुद्धा ब्लॅक आहे. ओके ना, असे बाहेरून दिसणारे जे कॅरेक्टर्स आहेत, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, त्यांना फिनोटाईप म्हटलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे जिनोटाईप. जिनोटाईप म्हणजे जेनेटिक कन्स्टिट्युएंट ऑफ दी पर्टिक्युलर ट्रेट ऑफ दी ऑर्गॅनिझम. एखादं ट्रेट असेल म्हणजे कॅरेक्टर असेल, फॉर एक्झाम्पल इन फ्लाईजमध्ये बघा, त्या फ्लाईजमध्ये जर आपण बघितलं तर इथे विंग सेप कसा आहे बघा, इथं स्ट्रेट आहे, पण इथे जर बघितलं व्रिंकल्ड आहे म्हणजे असं सुरकुतलेला आहे विंग. ओके, तर त्याचा जो अलील्स आहेत क्रोमोझोमवरती इट इज नोन ॲज द जिनोटाईप. फॉर एक्झाम्पल स्ट्रेट विंग जे आहे इट इज द कॅपिटल एस आणि व्रिंकल्ड विंगचे जे अलील्स आहेत इट इज द स्मॉल डब्ल्यू. त्यानंतर फिनोकॉपी. इफ द डिफरंट जिनोटाईप आर प्लेस इन अ डिफरंट एन्व्हायरमेंट कंडिशन देन दे प्रोड्यूस द सेम फिनोटाईप. ओके, जर समजा दोन वेगवेगळे जिनोटाईप असणारे ऑर्गॅनिझम जर आपण दोन वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ठेवल्या तर तिथं प्रोड्यूस होणारे कॅरेक्टर जे आहेत ते जर सेम असतील. ओके, इन धिस जिनोटाईप आर सेड टू बी फिनोकॉपी ऑफ ईच अदर. ओके, जर समजा मगाचीच एक्झाम्पल आपण घेऊया की एक होता तो म्हणजे स्ट्रेट विंग आणि दुसरं होतं ते म्हणजे व्रिंकल्ड विंग. ओके, जर स्ट्रेट विंगचे जे कॅरेक्टर्स आहेत ते म्हणजे WW आणि इथे आणखीन एक जिनोटाईप आपण घेतला कॅपिटल W आणि स्मॉल w. आता हे दोन नवीन वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत. आता जे दोन वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते दोन्ही इंडिव्हिज्युअल्स आपण दोन वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवले. ओके, ॲज लाईक द जर समजा हा आहे तो एकदम हाय टेम्परेचर कंडिशनमध्ये, ओके 100 डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवला आणि हा इंडिव्हिज्युअल आहे तो नॉर्मल टेम्परेचरला 37 किंवा 40 डिग्री सेल्सिअस एन्व्हायरमेंटमध्ये ठेवला, तरीही त्यांच्यामध्ये तयार होणारे जे कॅरेक्टर्स आहेत, ओके इट इज द कॅरेक्टर्स आर द सेम. कॅरेक्टर हे सेम असणार आहे म्हणजे त्यांचा विंगचा सेप असणार आहे तो स्ट्रेट विंगच असणार आहे. ओके, जरी तिथं कंडिशन म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशन वेगवेगळे असल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स सेम असतील आणि जिनोटाईप वेगवेगळे असतील. ओके, तर त्यांना फिनोकॉपी म्हटलं जातं. ओके, तर इथेपर्यंत हा पार्ट जो आहे आताच्या लेक्चरसाठी लक्षात ठेवा. राहिलेले पार्ट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.